व्यवसायात मोठी गुंतवणूक करून जास्तीचा नफा मिळवण्याचं स्वप्न पाहताय तर सावधान. पुण्यात एका व्यापाऱ्याला तब्बल 2,34,00,000चा चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या नावाखाली झालेली ही मोठी फसवणूक नेमकी कशी घडली जाणून घेऊया. पुण्यातील हंडेवाडी रोड परिसरातील रहिवासी आनंद मदनलाल लाहोटी यांची 2,34,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी हडपसरमधील त्रिवेणीनगर येथील रहिवासी राजेश सत्यनारायण काबरा आणि त्यांची 2 मुले प्रतीक आणि रोहित काबरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. डिसेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान आरोपींनी लाहोटी यांना पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मशिनरी खरेदी, प्लॉट सेटअप आणि इतर ऑपरेशनल खर्चासाठी लाहोटी यांच्याकडून मोठी रक्कम घेण्यात आली. तपासात असे समोर आले आहे की गुंतवणुकीचा मोठा हिस्सा आरोपींनी स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवला. प्रकल्पाच्या ठिकाणी बसवलेली मशिनरी लाहोटी यांच्या संमतीशिवाय परस्पर विकून टाकण्यात आली, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासाचा भंग केल्याचे गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते याचे हे उदाहरण आहे. अशा मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तुम्ही काय काळजी घेता? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स.